जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जिजामाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निमखेडा खुर्द या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली आहे। ह्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की सावित्रीबाई फुले मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ग्रामीण भागातल्या मुलींना एक स्टेज मिळालं पाहिजे। ग्रामीण भागातल्या मुली वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून शहरी मुलींच्या संपर्कात आल्या पाहिजे आणि त्यातून त्यांना जगाचं ज्ञान मिळालं पाहिजे। या दृष्टीने आपण ह्या स्पर्धेचं आयोजन करत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतोय। ग्रामीण भागातल्या मुली ज्या आहेत त्यांना स्टेजवर बोलायची सवय नसते, परंतु आम्ही त्यांना स्टेज निर्माण करून दिलेलं असल्यामुळं त्या या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या आपलं या मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात। आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो। ग्रामीण भागातली शाळा असल्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आम्हाला प्राकर्षाने असं जाणवतं की आज मुलगी शिकली तर ती एक चांगल्या पद्धतीची गृहिणी होऊ शकते, एक चांगल्या पद्धतीची अधिकारी होऊ शकते, एक चांगल्या पद्धतीची कर्तृत्ववान स्त्री होऊ शकते। आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी विशेष करून मुलांना सुद्धा, परंतु मुलींसाठी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं आणि सातत्याने 4 वर्षांपासून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतोय आणि तालुकास्तरीय स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करतो। साधारणतः 4 वर्षापूर्वी आमच्या संस्थेचे सचिव माननीय प्राध्यापक रावसाहेबजी ढवळे सर हे शाळेवर आले आणि त्यांनी आमची मीटिंग घेतली की आपण ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी काही वेगळं असं करू शकतो का। आणि मग विचारमंथन झालं आणि त्या विचारमंथनातून असा सूर पुढे आला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर निश्चितपणे त्यांच्यामध्ये गुणवत्ता निर्माण करायची असेल, त्यांच्यामध्ये एक वक्तृत्वाची जी संकल्पना आहे ती त्यांच्यात रुजवायची जर असेल तर निश्चित आपण तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आपल्या शाळेमध्ये आयोजित करावी असा मानस त्यांनी आमच्या पुढे ठेवला आणि तेव्हापासून साधारणतः 4 वर्ष झालेत आम्ही ही स्पर्धा कायम करतोय। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात वक्तृत्व कलेचं त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे त्यांच्यात वक्तृत्व जी शैली आहे, गुण आहे, ते गुण त्यांच्यामध्ये यावेत, या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आम्ही दरवर्षी आयोजित करतो। आणि या स्पर्धेसाठी तालुक्यातील जे जिल्हा परिषद शाळा आहे किंवा ज्या माध्यमिक शाळा आहे किंवा संस्थेच्या ज्या शाळा आहे या सर्व शाळांना आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी करतोय।